त्या संकटाची चाहूल लागताबरोबर त्याच्या पत्नीने कुठल्याही प्रकारे विचार न करता त्यांना सांगितलं की पुरुषोत्तम मास सुरू झालेला आहे, अनेक लोक तीर्थयात्रेला त्या ठिकाणी जात आहेत, तीर्थाचं स्नान करतील, जप तप ध्यानधारणा करतील आणि तुम्ही सुद्धा हे कार्य त्या ठिकाणी करावं. हे पत्नीने सांगितल्यानंतर त्याला सुरुवातीला थोडंसं विचित्र वाटलं, पण तरी पत्नीने आग्रह केला म्हणून त्याने पहिलं एक काम केलं. आपल्या संपत्तीचे 4 भाग केले. 2 भाग मुलांना दिले, 1 भाग पत्नीला दिला आणि 1 भाग आपण स्वतः घेऊन ते धन घेऊन तो तीर्थयात्रेला निघाला. अनेक लोकांच्या सोबत तीर्थयात्रेला त्या ठिकाणी तो गेला. पूर्णपणे 1 मासभर परमेश्वराचं नामस्मरण चिंतन केलं आणि त्या मलमासाच्या सान्निध्यामध्ये 1 महिन्याचं उपोषण, 1 महिन्याचं स्नान, 1 महिन्याची पूजा अर्चा जप तप ध्यान धारणा हे त्या ठिकाणी केलं आणि त्या परमेश्वराच्या अधिष्ठानाने त्याच्या आशीर्वादाने एक चमत्कार झाला. शेवटच्या क्षणी शेवटच्या दिवशी परमेश्वराचं नामस्मरण चिंतनामध्ये असताना त्याला त्या ठिकाणी मृत्यू आला आणि जसाही त्याला मृत्यू आला त्याच क्षणी परमेश्वराने त्याला वैकुंठामध्ये स्थान दिलं. त्या वैकुंठामध्ये स्थान दिलं त्यावेळेस नारायण त्याला म्हणाले की तुला हे स्थान का मिळालं, तर तुला या महिनाभरामध्ये तू नाना प्रकारचे दान दिले, नाना प्रकारचे भगवान पुरुषोत्तमाच्या सान्निध्यामध्ये अनेक ब्राह्मणांना आणि अनेक साधू संतांना तू वस्त्रदान केलं, दीपदान केलं. त्या नामस्मरण चिंतनाच्या माध्यमातून तुझं मागील जन्मातलं जे कष्टदायी फल होतं ते नष्ट झालं, तुला सद्गती प्राप्त झाली आणि या सद्गतीच्या माध्यमातून तुला वैकुंठाची प्राप्ती झाली. या मलमासामध्ये तू 33 अनर्शांचं दान केलं, कांस्यपात्राचं दान केलं, तांब्याच्या पात्राचं दान केलं, नानाविध प्रकारचे अन्नदान केले, नानाविध प्रकारचे वस्त्रदान केले. जे जे तुला शक्य होईल ते ते तू केलं आणि त्या अनुषंगाने तुला या जन्मातलं आणि मागील जन्मातले दोन्ही कार्य त्या ठिकाणी पूर्णत्वाला गेल्यामुळे तुला सद्गती प्राप्त झाली. अति आदरे करुणीय श्रोता असलिया सादर तरी वक्रत्व हर्ष निर्भर म्हणून जोडूनिया कर वारंवार प्रार्थावे. आणि ग्रंथकार त्या ठिकाणी म्हणतायत जे जे शक्य असेल ते ते आपण परमेश्वराला नामस्मरणाला नमस्कार करावे, दोन्ही हात जोडावे, त्याच्या चरणावर नतमस्तक व्हावं आणि जे जे आपल्याला ज्ञात झालेलं आहे ते इतरांना देण्याचं सत्कृत्य नारायणाच्या सान्निध्यात करावं, जेणेकरून आपल्याला दुर्गती प्राप्त होणार नाही. सद्गतीच्या माध्यमातून आपण नामस्मरण चिंतन करावं आणि ते त्या नारायणालाच अर्पण करावं.
वारंवार प्रार्थून या नारायणाचे नामस्मरण करावे, जेणे हे प्राप्त होय सद्गती. आणि नारायणाचं नामस्मरण चिंतन करून सद्गती प्राप्त करून घ्यावी. वैकुंठाची प्राप्ती होईल असं कार्य आपण नारायणाच्या नामस्मरण चिंतनाने करावं. ते स्वस्ते श्री अधिकमास महात्म्य पद्मपुराणीचे संबंध मनोहर सुत विरचित एक विशुक्तमध्याया श्री भगवान गोपाल कृष्णार्पणमस्तु. पुरुषोत्तमाय चरणारविंदार्पणमस्तु. गोपाल कृष्ण भगवान